आणि आता मोठ्या बातम्या आपण पाहूयात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 16 जून पर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी। कोकण किनारपट्टी सुरक्षेच्या कारणासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय। मानवरहित हवाई वाहनं परवानगीशिवाय उडवण्यास बंदी असेल। सातारा जिल्ह्यामध्ये 3 जून पर्यंत ड्रोन उडवण्यास आणि वापरण्यास मनाई। जिल्हाधिकारी संतोष पाटलांचे आदेश। ड्रोनसह मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास बंदी। मुंबईमधल्या विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग। रिसेप्शन केबिनच्या स्कॅनर मशीनला आग लागल्याची घटना। आगीवर नियंत्रण, कुठलीही जीवितहानी नाही। राहुल नार्वेकर यांच्याकडून आढावा। अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पाहणी केली। मुंबईमध्ये 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर। अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला देखील कोरोना, तसंच एसआरएचचा खेळाडू ट्रॅव्हिस हेड याला देखील कोरोनाची लागण झाली। शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलं। येथून जर बँकांनी सिबिल स्कोअर मागितला तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा बँकांना इशारा। एसआरएचचा खेळाडू ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण। कोरोना झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेड उर्वरित सामन्यांसाठी भारतामध्ये परतला नाही, अशी माहिती। सिंगापूरमध्ये आठवड्यामध्ये 30% कोरोना रुग्णांची वाढ। हाँगकाँगमध्ये 10 आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये 30 पट वाढ। जो बायडन यांना प्रोस्टेट कर्करोगाचं निदान। जो बायडन यांच्यावर उपचार सुरू असल्याची त्यांच्या कार्यालयाची माहिती। जो बायडन यांच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 जूनला। विष्णू चाटेने दोषमुक्तीसाठी केलेला अर्ज मागे घेतला। वाल्मिक कराडने दोषमुक्ततेसाठी केलेल्या अर्जावर निर्णय नाही।